आज 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आता सर्व आंघोळ वगैरे झाली, दर्शन घेऊन आता चाललो महूतला. आमची कोकणची दिंडी आले, तर दिंडीला घेऊन येणार आहोत. तर महूतपासून पंढरपूरपर्यंत पायवारीने येणार. आता रिक्षात बसले पंढरपूरला. पंढरपूरला धाराशी मंडणगड गाडी आहे, त्या गाडीत आम्ही बसतो आता. रिक्षाने पंढरपूर स्टॉपला आता उतरले, तर मंडणगड गाडी चढते. आम्ही आता महूतला उतरलो. जिथे दिंडी उतरले तिथे जाणार आहोत. माझी आई पोपडी घाटातून याला दिंडीला निघाली पायवारीने. तर ती 19 तारखेला निघाली. आता ती महूतला आहे. तिला माहिती नाही, मी अचानक जाऊन भेटणार आहे. तिला खुशी होईल की माझी लेक मला पायवारीला महूतला भेटायला आली. तिथून मी आता तिच्यासोबत पायवारीने पंढरपूरला जाणार. पुढचं तुम्हाला सर्व सविस्तर एक 5-10 मिनिटांनी पुन्हा दाखवते, सांगते. मी आता महूतला आले. माझ्या आईला काहीच कल्पना नाही, मी भेटायला आले तिला. ती बघूया आता तिची काय हावभाव आहेत ते बघूया आता. तुला भेटायला आली मी पायवारीला. कशीच तू? अगं बाय अगं बाय काय म्हणते? हा माझा पांडुरंगा बघा. ऐकत नाही, पायवारी करू नको, आता वय झालंय तरी ऐकते. हो खरंच खरंच. आणि आता नकोच पाठ. अगं मी चक्कर करते, मी चालत नाही, आता गाडीत बसलोय. तू कुणाबरोबर चालची? ह्या घेतील का? सांभाळ. तुला बरं वाटतंय काय? डॉक्टरकडे जाऊया. अगं जाऊन आले, 30 रुपये घालवले. काय डॉक्टर बोलला? काय म्हणतो? पित्त बोलला. ते रक्त टेस्ट केल्याशिवाय नाही बोलत. साखरवाली चहा प्यायला ना जास्त. दिंडीतल्या वारकरी लोकांनी जेवण बनवले, तर मी आता जेवायला बसले. तर जेवणामध्ये भात, डाळ, पावट्याची शेंगांची भाजी आहे, शिरा, लाडू आणि बाजरीची भाकरी. ती मला खूप आवडते. मस्त आहे जेवण. यावर्षी मी पहिल्यांदाच पायवारीला गेले. महूदवरून पंढरपूरला जाणार. तर मला उत्साह आहे, खूप आवड आहे. तर ती आई आता माझी गाडीमध्ये बसवली तिला, कारण तिला बरं नाही म्हणून. तर तिची पायवारी मी आज पूर्ण करणार. जानेवारी 3:30 वाजले. आम्ही आता पंढरपूरला चाललो. पायी दिंडी आहे, पहिल्यांदाच मी आले त्याच्या आईसोबत दिंडीला. तर आम्ही आता इथे उतरणार. फोन केला रात्री ना. आम्हाला पण घे व्हिडिओ मध्ये. पंढरीच्या पायवारीला पांडुरंगाचा हरिपाठ, भजन आणि हरिनामाच्या गजरात ही दिंडी चालली. तर पूर्ण दिंडीमध्ये सातात हरिनामाचा गजर चाललेला होता. आकाश पूर्ण दुमदुमला. धरती पण हरिनामाच्या गजरात भरली.
जयाचे अंगी सकळ कळा जयाचे अंगी सकळ कळा जयाचे कळाव जयंती माळा परशुरामाच्या पादुका पालखीत घेऊन ढोलकी आणि तालच्या गजरात पंढरपूरला घेऊन चालल्या जातात, पायवारीने घेऊन जातात. तर त्याचे सगळे सूत्रधार बबप रुपेश महाराज ते सगळं बघतात.
सायास जावे वनात रानाटी सायास जावे वनात रान. एक एक तासांनी प्रत्येक ठिकाणी पायमोडी केली जाते. पायमोडी म्हणजे काय की चालून माणसं थोडीशी दमलेली असतात तर त्यांना विश्रांतीसाठी दिंडी थांबवली जाते. समजेल त्यात काय मी काय आमच्या जवळचे हो गावातले. महाबळी मन माऊलींकडे झेंडा मागितला तर मला त्याने लगेच झेंडा दिला. दिंडीला सगळ्यांनी या. दिंडीत खूप एक अनुभव चांगला आला. एकमेकांना माऊलीशिवाय पुकारत नाही आणि दुसरं म्हणजे एकमेकांना सहकार्य करतात आणि रामकृष्ण हरी सतत बोलत असतात एकमेकांना. तुकाराम महाराजांनी पायवारी दिंडी चालू केली होती. तुळसांनी हांड्यामध्ये नारळ ठेवून पंढरपूरला घेऊन जायची. तर ती प्रथा त्या पद्धतीने पंढरपूरला घेऊन जातात. करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गोळा कास पितांबर तुळसी समाधी सजीवन हरिपाठ हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ हरिपाठ.
आता इथे सोनक्यात दिंडी थांबली आणि पार्वती शंकर कदम यांचा इथं जीव गेला होता. तर त्या सीमेवर जीव गेल्यावर पंढरपूर लागलं म्हणून मग त्यांना तिथेच अग्नी दिली होती. तर त्यांना श्रद्धांजली म्हणून इथे अभंग म्हणून आरती करून त्यांना श्रद्धांजली वाहून पुढे दिंडी चालली जाते. सर्व माहिती मी मागच्या व्हिडिओत टाकली आहे. सोनक्यात आल्यावर तिथल्या लोकांनी दिंडीचं ढोल ताशाच्या गजरात मस्तपैकी स्वागत केलं. मी पहिल्यांदाच बघितलं की दिंडीचं असं अशा प्रकारे स्वागत केलं जातं. सोनक्यात आल्यावर सर्वजण झेंडे घेऊन नाचायला लागले आणि एका माऊलीने माझ्या हातात झेंडा दिला आणि मग तो झेंडा घेऊन मी पण नाचायला लागले. मग ती दिंडी नाचताना बाकीच्या महिला पण माझ्यासोबत आल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह ओसंडून वाहत होता. एवढं चालून आलं तरी थकावट नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि आनंदात जल्लोषात जसा काय सण साजरा करतात त्याप्रमाणे पांडुरंगाचा जय जयकार करत होते.